ठाणे महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य, स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण समिती निवडीबाबत राज्य शासनानं दिशानिर्देश दिले आहेत. मात्र ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी टाळाटाळ करत आहेत. आगामी महासभेत याबाबत निर्णय न घेतल्यास सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक बहिष्कार घालतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय. 15 जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्च मधील सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र या निवडीस स्थगिती देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सोबतच ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यात त्या महानगरपालिकांमध्ये विशेष समित्या निवडण्यात आल्या आहेत. मात्र फेब्रुवारीमध्ये होणारी स्वीकृत तथा स्थायी समितीची निवड जवळपास 3 महिने उलटून गेल्यानंतरही झाली नाही. त्यामुळे स्थायी समितीचे विशेष सर्वसाधारण सभेत येत असल्यानं वेळ वाया जाऊन आर्थिक नुकसानच होत आहे. शिवाय स्वीकृत सदस्य निवडले जात नसल्याने अभ्यासू आणि तज्ज्ञ लोक सभागृहात स्थानापन्न होऊ शकत नाहीत. हा प्रकार असाच सुरू राहिला तर आमचे नगरसेवक सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घालतील, असं मनोज प्रधान यांनी सांगितलं. सर्वसाधारण सभेत भाजप सेनेतील वादाबाबत मनोज प्रधान यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर आगपाकाड केली आहे. सेना भाजपनं निवडणूक एकत्र लढवली, आता ते सत्तेत एकत्र आहेत, तरीही ज्या पद्धतीनं सेनेला विरोध करण्याची भूमिका ते घेत आहेत ते पाहता भाजपकडून सर्कस सुरू करण्यात आलेली असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्तेत सहभाग घेऊन सत्तेलाच आव्हान देण्याची भाजपची कृती कशासाठी आहे न समजायला जनता दूधखुळी नाही. विरोधक म्हणून आम्ही विषयपत्रिकेवर अभ्यास करून सभागृहात बसत असतो, मात्र भाजपचे नगरसेवक वाद निर्माण करून सभागृहाचं कामकाज उधळवून लावत आहेत. जर त्यांना विरोध करायचाच असेल तर सत्तेबाहेर येऊन आमच्या नेतृत्वाखाली विरोध करावा, असंही त्यांनी सांगितलं. भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी, आमच्या नगरसेविका पल्लवी जगताप यांनी महासभेचं थेट प्रक्षेपण करावं अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेचं कामकाज मुंबई महानगरपालिका या अधिकृत YouTube चॅनलवर थेट पाहिलं जाऊ शकतं. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना आपले उपद्व्याप ठाणेकरांसमोर येऊ नयेत असं वाटत असल्यानंच थेट प्रक्षेपण केलं जात नसल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. कोलशेत भागातील गोदामाला भीषण आग लागल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण. कोलशेत येथील तरीचापाडा परिसरात पुठ्ठ्याच्या गोदाम आणि एका वाहन दुरुस्ती दुकानाला भीषण आग लागल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या आगीनंतर कोलशेत भागात धुराचे आणि आगीचे लोट निर्माण झाले होते. अद्याप तरी या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहेत. कोलशे भागात मोठ्या प्रमाणात गृहसंकुलं उभारली जात आहेत. त्याचप्रमाणे या भागातील काही ठिकाणी अनधिकृत गोदामांची संख्या देखील वाढत आहे. मंगळवारी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास कोलशेत येथील तरीचापाडा परिसरात पुठ्ठ्याचे गोदाम आणि वाहन दुरुस्तीच्या दुकानाला भीषण आग लागली. या गोदामामध्ये पुठ्ठे असल्यानं अवघ्या काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलं. धुराचे लोट हवेत पसरल्यानं प्रदूषण देखील वाढलं होतं. या घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला येथील नागरिकांनी दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि अग्निरोधक वाहनं घटनास्थळी दाखल झाली. आग पसरत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवताना जवानांना अडचणी येत होत्या. सकाळी 9:30 नंतरही या आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं नव्हतं. या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेत सत्तेत असणाऱ्या महायुतीतील भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा वादंग पेटलेला पाहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेच्या महासभेत विकास कामांपेक्षा घोषणाबाजी, ठिय्या आंदोलन आणि आता तर एकमेकांच्या निलंबनाच्या मागण्यांनीच अधिक रंग भरल्याचंही दिसून आलं. महासभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी करत पलटवार केलाय. यामुळे महासभेतील विषयांना मंजुरी, राष्ट्रगीताच्या अवमानावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत घमासान सुरू असल्याचंही पाहायला मिळतंय. ठाणे महापालिकेची महासभा शुक्रवारी मोठ्या गदारोळातच पार पडली.
या महासभेत सत्तेतील शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपल्याचंही दिसून आलं. महासभेत गोंधळ घातल्याप्रकरणी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर शिवसेनेकडून पलटवार करत शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी भाजपच्या नगरसेवकांवर महासभेत गोंधळ घालून महापौरांच्या अंगावर जाऊन कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसं पत्रच त्यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे दिलं आहे. तसंच सभागृहात राष्ट्रगीताच्या वेळी भाजपचे काही सदस्य उभे राहिले नसल्यानं संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवसेनेनं केली आहे. त्यामुळे महासभेत 232 विषयांवर चर्चा करायची की घोषणाबाजी करायची यावरच दोन्ही पक्षांचं राजकारण रंगलं आहे. प्रत्येक महासभात भाजप नगरसेवकांना बोलू दिलं जात नाही, नेहमी त्यांचा अवमान केला जातो. विरोधी पक्षातील नगरसेवकांपेक्षा आमच्या नगरसेवकांना कमी निधी दिला जातो. युती धर्म फक्त आपल्याकडूनच पाळला जातो, मात्र शिवसेना युती धर्म पाळत नाही अशी तक्रार भाजपच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ठाण्यात आले असताना त्यांच्याकडे केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ती तक्रार करण्यात येणार असल्याचं आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिलं आहे. यानंतर ठाणे महापालिकेतील शिंदेच्या शिवसेना पक्ष गटनेता कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेत आले असता त्यांना याविषयी विचारलं असता भाजप शिवसेना ही नैसर्गिक युती आहे, छोटमोठ्या कुरघोड्या होतच राहतात अशी प्रतिक्रिया देत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र दोन्ही पक्षातील नगरसेवकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप काही केल्या कमी होत नसल्याचं दिसून येते. आता तर पालिका निवडणुकीत आमची स्वतंत्र लढण्याची तयारी होती, मात्र पक्ष नेतृत्वामुळे आम्हाला महायुतीत लढावं लागलं. आम्ही जर स्वतंत्र लढलो असतो तर चित्र वेगळं असतं. महायुतीत लढल्यामुळे आमचंच नुकसान झालं असल्याची भावना उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपनं केलेले सर्व आरोप शिवसेनेनं फेटाळले असून आम्ही युती धर्म नेहमी पाळतो. महासभेत चर्चा न करता फक्त गोंधळ घालण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो. आम्ही पालिका निवडणुकीत एक हाती सत्ता आणलीये, आमचं संख्याबळ जास्त आहे. आम्ही देखील स्वतंत्र लढलो असतो तर अजून चित्र वेगळं असतं अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी दिली आहे. लढण्याची तयारी होती, मात्र युतीमध्ये महायुतीमध्ये लढावं लागलं, त्यामुळे तुमचं नुकसान कुठेतरी झालंय. 2017ला पण महायुती नव्हती, तेव्हाही स्वबळावर आम्ही लढलो होतो आणि तेव्हाही आमचे 23 नगरसेवक निवडून आले होते. जेव्हा आता आम्ही सर्व त्या 2017 पासून 2022 पर्यंत किंवा म्हणा आज 26 पर्यंत आम्ही स्वबळाच्या हिशोबाने तयारी केली होती. आणि तसं आमच्या सर्व त्या तत्कालीन नगरसेवक तसे जिल्हाध्यक्ष असतील, दोन्ही आमदार असतील आमचे केळकर साहेब आणखी निरंजन डावखरे साहेब, या सगळ्यांचं मत होतं की आपण मैत्रीपूर्वक लढून आल्यानंतर आम्ही एकत्र येऊ. पण काही वरिष्ठांना ते नाहीये, वरिष्ठांनी सांगितलं की आपण युतीत जायचं आहे. आम्ही युतीत गेलो, युती धर्म पाळला, सगळ्यांनी प्रामाणिक काम करून जिथे बीजेपीचे नगरसेवक होते तिथे ते निवडून, जिथे शिवसेनेचे होते तिथे बीजेपीच्या लोकांनी काम केलं, जिथे शिवसेने बीजेपीचे होते तिथे शिवसेनेच्या लोकांनी काम केलं. अशा प्रकारे जवळजवळ 108 नगरसेवक निवडून दिले 131 पैकी, म्हणजे स्पष्ट बहुमत ठाणेकरांनी दिलंय. पुढे असं चालावं असं आमचं मत आहे. पण जो ह्या 4 महासभेचा बघितला तर कल कुठेतरी वेगळा दिसतोय. मग त्याच्या कुठेतरी एक वाक्यता आली पाहिजे. काय विरोधी पक्ष बाकावरती नसला तरी आता भाजप सत्तेत असून देखील विरोधी पक्षाची भूमिका बजावते असं वाटतं. तेच तुम्हाला मगाशी म्हणालो, विरोधी पक्ष नेते जे आहेत ज्या पद्धतीने ते त्यांचे पण विषय मांडतात. मग ती पाणी चोरीच्या विषयावर त्यांनी खूप आक्रमकता विरोधी पक्षनेत्यांनी मांडली, परंतु ते विषयाला धरून बोलतात. माझं आमचं म्हणणं तेच आहे की पटलावर जे विषय असतात, ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासाकरता जे काही विषय आहेत त्या विषयावरती भारतीय जनता पार्टी, आमचे शिवसेनेचे नगरसेवकही आक्रमक आहेत. तेही आपला विषय मांडताना आक्रमकतेने मांडतात. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षाची भूमिका बजावते असं म्हणण्यापेक्षा त्यांनी विकासासाठी प्रशासनाला धारेवर धरणं गरजेचं आहे. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत ना, सर्वजण महापौर आहेत, जगदाळे साहेब आहेत आमचे, त्याच्यामुळे सर्वच नगरसेवक आहेत, सिनियर नगरसेवक पण आहेत सभागृहामध्ये, सर्व एकत्र आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की ते लोक विरोधी पक्षाची भूमिका बजावतात. पण ह्याच्या पुढे असं होणार नाही असं आम्ही दोघंही काळजी घेऊ. थँक्यू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आयोजित अंतर्गत वर्तुळकार मेट्रो प्रकल्पास घोडबंदर उपवन भागात विरोध होत असतानाच नुकत्याच झालेल्या पाहणीमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहालगतचे नियोजित मेट्रो स्थानक इतरत्र हलवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. स्थानक झाल्यास या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते अशी तक्रार येथील नागरिकांची होती. नियोजित स्थानकाची जागा बदलल्यास डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह चौक परिसरात संभाव्य वाहतूक कोंडीचं चिन्ह टळण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर करण्यासाठी अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने होणाऱ्या या प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काही भागात खोदकामं सुरू झाली आहेत. या प्रकल्पाचा मार्ग 29 किलोमीटर असून काही मार्ग जमिनीखालून तर काही जमिनीवरून असणार आहे. हा मार्ग ज्या ठिकाणाहून जाणार आहे त्या परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने केळकर यांनी शासकीय विश्रामगृहात आतापर्यंत 2 संयुक्त बैठकांचं आयोजनही केलं आहे. या बैठकीत हिरानंदानी मेडोज, रोडाज, ऋतू इस्टेट, हिरानंदानी इस्टेट आदी भागातील रहिवाशांचे प्रतिनिधी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि ठाणे शहरातील प्रकल्पाचे मुख्य अधिकारीही उपस्थित होते. ज्या ठिकाणी हजारो नागरिक वास्तव्य करतात, शाळा, दवाखाने यामुळे नेहमीच वर्दळ असते, अशा ठिकाणी स्थानक उभारल्यास या परिसराची वाहतूक कोंडी होणार असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या प्रतिनिधींनी या बैठकांमध्ये केल्या आहेत. यावेळी केळकर यांनी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून लोकहिताचा मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्यात. आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि रहिवाशांसमवेत नुकतीच संयुक्त पाहणी केली आहे. महासभेतील भाजप आणि शिंदे सेनेतील नगरसेवकांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आमची युती आहे, परंतु काही कुरबुरे असतील तर त्या दूर केल्या जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी नगरसेवकांची बैठक घेऊन भाजप आणि शिंदे सेनेतील नगरसेवकांमधील वाद वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल अशी ग्वाही दिली होती. ठाणे महापालिकेतील शिंदे सेनेच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सायंकाळी करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी काही गोष्टींवरील कुरबुरी असू शकतात, मात्र त्या दूर केल्या जातील. आमची युती आहे, त्यामुळेच या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देखील भाजपचे उपमहापौर आणि इतर पदाधिकारीही आले आहेत. शिवसेनेला ठाण्यानं पहिली सत्ता दिली. स्वर्गीय आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यासाठी विशेष योगदान दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं देखील ठाण्यावर विशेष प्रेम होतं असंही त्यांनी सांगितलं. जुन्या नगरसेवकांनी आता नवीन नगरसेवकांना सामावून घेत विकास कसा करायचा हे शिकवलं पाहिजे, नाहीतर जुने नगरसेवक आपल्याच वॉर्डाचा विकास करत बसतील तर तसं करू नका. ठाणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका असंही त्यांनी स्पष्ट केलं. स्थायी समितीसह इतर समित्या देखील मार्गी लावल्या जातील असंही शिंदे यांनी सांगितलं.
सगळं मार्गी लागेल. सर्व कामं सुरू, आता कामं कुठली थांबलेली नाही. बस जे काय आहे ते सर्व मार्गी लागेल. हा प्रश्न जास्त चर्चेला जातोय की मित्र पक्षांमध्ये महासभेमध्ये इथे खडाजंगी दिसून येते, तर हा विरोधी पक्ष बाजूलाच राहिले. आहे सगळे आमदार आहे, सगळे नगरसेवक आहेत. ठीक आहे, काही गोष्टी आहेत, गटनेते आहेत, ते शेवटी आम्ही युती म्हणून एकत्र आहोत. काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील त्या दूर केल्या जातील. ठीक आहे.